राज्य शासनाची MBAची प्रवेश परीक्षा फेब्रुवारी-मार्च मध्येच पार पडते. मात्र काही कारणांमुळे हजारो विद्यार्थी या परीक्षेला मुकतात. पण अशा विद्यार्थ्यांना MBAची प्रवेश परीक्षा आता देता येणार आहे. आम्ही ही संस्था ही प्रवेश परीक्षा घेणार आहे. आम्हीची MBA प्रवेश परीक्षा 2 ऑगस्टला होणार आहे. त्यासाठी 30 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आम्हीचं CETचं शेड्यूल येत्या 2 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी 11:30 ते 1:30 या दरम्यान परीक्षा होईल. 11 वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रामध्ये वर्गामध्ये या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि या परीक्षेचा निकाल जो आहे तो निकाल 9 ऑगस्ट 2015 रोजी लागेल. कट ऑफ डेट ॲडमिशनची असेल 14 ऑगस्ट 2015 आणि विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2015 आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांनी अर्ज भरायचे आहेत. राज्यभरातील इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट्सनी एकत्र येऊन आम्हीची स्थापना केली आहे. आम्हीच्या MBA प्रवेश परीक्षेला हायकोर्टानं देखील मंजुरी दिली आहे. MBA प्रवेश परीक्षेबरोबरच इतरही अनेक उपक्रम आम्ही राबवत असते. आम्हीच्या माध्यमातून जे शिक्षक आहेत आमच्या सर्व संस्थांचे या शिक्षकांना फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामसारखे कार्यक्रम करतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॉन्फरन्सेस सेमिनार, राष्ट्रीय पातळीवरचे कॉन्फरन्सेस सेमिनार वेगवेगळ्या संस्था घेत असतात. त्या संस्थांना स्पॉन्सरशिप दिली जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या स्पर्धासारखे काही कार्यक्रम आयोजित केले जातात. HR मीटसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि या व्यतिरिक्त जे विद्यार्थी किंवा जे शिक्षक हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन पेपर लिहितात आणि एखाद्या देशाने त्यांना पेपर प्रेझेंट करण्यासाठी जर बोलवलं तर त्याचा जो खर्च आहे आम्ही या ठिकाणी देत असतो. त्यांनी रितसर अर्ज केल्यानंतर आमची कमिटी ते सँक्शन करते. अशा पद्धतीने आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं काम करत आहे. आम्हीच्या MBA प्रवेश परीक्षेचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होतोय. मागील 3 वर्षात 50,000 विद्यार्थ्यांनी आम्ही मार्फत प्रवेश परीक्षा देऊन MBA केलंय. आम्हीनं संधी उपलब्ध करून दिली नसती तर हे विद्यार्थी MBAला मुकले असते किंवा त्यांचं वर्ष वाया गेलं असतं. विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना याची माहिती नसते. शहरातील देखील बऱ्याच मुलांना माहिती नसते आणि त्यामुळे मुलं महाराष्ट्र सरकारची CET देण्यापासून वंचित राहतात. आणि ग्रॅज्युएशनचा निकाल आता लागल्यानंतर किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ते विचार करतात की मला काय करायचं. पण त्याच्यासमोर दुसरा कोणताही मार्ग नसतो कारण सरकारची CET होऊन गेलेली असते. आणि म्हणून आम्ही ही जी संघटना आहे ही विद्यार्थी केंद्रबिंदूमातून त्याचबरोबर संस्थांच्या सर्व संघटनेच्या मसून प्रोफेशनल कोर्सेसपासून वंचित राहू नये त्यासाठी प्रयत्न करत असते. आणि मग विद्यार्थ्यांनी ही CET दिल्यामुळे त्यांना MBA MMS सारख्या प्रोफेशनल कोर्सेससाठी ॲडमिशन मिळतं आणि त्यामुळे त्यांचं करिअर अतिशय चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आम्ही अतिशय महत्त्वाचं काम करत असते. MBA म्हणजे मार्केटिंग, फायनान्स किंवा HR एवढेच विषय आता मर्यादित राहिलेले नाहीत, तर MBA मध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी अनेक विषय विद्यार्थ्यांना आता उपलब्ध झाले. एकट्या पुणे विद्यापीठातून विद्यार्थ्यांना 10 विषयात MBA करता येऊ शकतं. अजिंक्य DY पाटील प्रायव्हेट युनिव्हर्सिटी यावर्षी सुरू झालेली आहे. या 10 स्पेशलायझेशनपेक्षा वेगळे स्पेशलायझेशन आमच्याकडे आहेत. इनोव्हेशन अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, त्यानंतर बँकिंग सर्व्हिसेस, फायनान्शियल सर्व्हिसेस, असे वेगळ्या पद्धतीचे कोर्सेस आमच्या इथे आहेत. इतर काही विद्यापीठांमध्ये फार्मास्युटिकल मॅनेजमेंट आहेत, ॲव्हिएशन मॅनेजमेंट आहेत, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आहेत, इन्शुरन्स मॅनेजमेंट आहेत, फायनान्शियल मॅनेजमेंट, बँकिंग मॅनेजमेंट इतरही ठिकाणी आहेत. असे वेगवेगळे स्पेशलायझेशन आहेत. मुलांना त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचे त्यांनी MBAला ॲडमिशन घेतल्यानंतर 1 वर्षभर अभ्यास करून पहिल्या वर्षामध्ये त्यांच्या कौशल्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. उदाहरणार्थ एखादा मुलगा बोलका असेल तर त्यांनी जरूर मार्केटिंग मॅनेजमेंट करावं कारण तो एखादी वस्तू विकत असताना तो पुढच्या व्यक्तीला अतिशय चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. MBAला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात घटली आहे. जागतिक मंदी आणि त्याचबरोबर इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट्सची भरमसाठ वाढलेली संख्या ही त्यामागची कारणं होती. पण आता परिस्थिती बदलते आहे. पुन्हा एकदा MBAच्या विद्यार्थ्यांना मोठी मागणी असणार आहे असा विश्वास खेडकर यांना आहे. माझ्याकडे जवळजवळ 100पेक्षा जास्त कारखान्यांनी या ठिकाणी चौकशी केली की त्यांना मुलं पाहिजेत. मुलं उपलब्ध होत नाहीयेत. त्यांना ज्या पद्धतीची मुलं पाहिजेत ती मुलं नाहीत आणि जी आहेत ती सुद्धा सर्व घेतल्यानंतरही मुलं उपलब्ध नाहीयेत.
ही परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे। याचा अर्थ असा आहे की या वर्षी जर मुलांनी MBA सारख्या किंवा MMS सारख्या कोर्सेसला प्रवेश घेतला तर पुढच्या 2 वर्षांनी जेव्हा 6.5चा GDP 8-8.5ला जाईल तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरती नोकऱ्या विशेषतः व्यवस्थापन शास्त्रातील विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेल्या आपल्याला दिसतील। MBA करण्याची संधी तर आम्हीनं उपलब्ध करून दिली आहेच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं वर्ष देखील वाचणार आहे। त्यामुळे याच वर्षी MBAला प्रवेश घेण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी आमीची प्रवेश परीक्षा ही शेवटची संधी आहे। विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनी देखील याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे। नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।